नमस्कार, कसे आहात? आज आहे गुरुवार आणि आता माझा आवाज जो आहे तो जरा बरा येतोय. रविवारी आहे गुढीपाडवा आणि प्रकट दिनसुद्धा येतोय जवळ, म्हणजे 31 तारखेला प्रकट दिन आहे वाटतं स्वामींचा. तर म्हटलं पाडवा आहे तर पाडवा असं आपण नवीन वर्षाची सफाई तर करतो, असं तर आपल्या घरात नेहमीच असतं सफाई चालू. पण त्या निमतीने एक एक वस्तू ज्या आहेत त्या साफ होऊन जातात. हे इव्हिलाय वरती लावलं आहे आणि माझा हातच वरती पोचत नव्हता म्हणून मी स्टूल आणला आहे आणि तो इव्हिलाय मी साफ करून घेते. तो इव्हिलाय बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण तो वरती बाहेर लावलेला असतो मेन डोरला. तर त्याची लिंक वगैरे विचारली जाते, तर मला लिंक तर नाही आहे माझ्याकडे. मी लोकल शॉपमधून घेतला होता पण तो खूप महाग पडला मला. 2,000 का 2,300 असं काहीतरी होती त्याची प्राईस, मला आठवत नाही आता. बरीच म्हणजे एखादा वर्ष झाला वाटतं. तर तुम्हाला ते कुठेही मिळून जाईल. आणि आत्ता जे आहे ते सगळे तोरण, म्हणजे जे मंदिराचा आणि मेन डोरचं 2च तोरण आहेत माझ्याकडे. तर ते मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवते. निरमा टाकले जरा वेळ आणि एका साईडला मी डोरमॅट आहेत सगळ्या बाथरूमच्या, किचनच्या, बेडरूमच्या, त्या सगळ्या मी भिजत ठेवल्या आहेत. मी नंतर हाताने धुईल कारण ते जरा वेळ गरम पाण्यात ठेवलं निरमा टाकून की स्वच्छ निघतात आणि पटकन निघतात. मशीनमध्ये मी टाकत नाही डोरमॅट. आणि आता एवढं ऊन आहे तर अर्धा पाऊण तासात ते सुकून जाणार. तर एका साईडला मी ते भिजत ठेवलं आहे. तोपर्यंत मी जो मेन डोर आहे तो पुसून घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीही आपल्या घरात आलं ना तर दरवाजा जो आहे, एंट्रन्स प्रवेशद्वार म्हणा तुम्ही, तर ते स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेहमी मी सण असो काही असो, मी नेहमी हा दरवाजा जो आहे तो पुसत असते. आणि मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे, मला असंच मी आता सांगते व्हिडिओमध्ये. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण कोणाच्या घरी गेलो ना तर बघतो तर एवढी धूळ, म्हणजे जे तोरण लावलेलं असतं कोणताही सण म्हणा, दसरा, आता पाडव्याला आपण दरवाज्यांना तोरण लावतो तर ते 1-1, 2-2 महिने ते तोरण सुकून जातात तरी लोक काढत नाही. दिवाळीला म्हणा तर ती लगेच दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं. त्याने निगेटिव्हिटी येते घरामध्ये, त्यामुळे ते फक्त 5 मिनटं लागतात, लगेच काढायचं दुसऱ्या दिवशी. आता तोरण वगैरे सुद्धा आणायचं आहे. तर मी आज गुरुवार आहे तर आज थोडीफार सफाई करणार आणि बाकीची जी आहे ती उद्या शुक्रवारी करेल. बेडशीट वगैरे मला चेंज करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, तर ते मी उद्या करेल. आणि तोरण जे आहे ते मी उद्याच घेऊन येईल कारण शुक्रवारी, म्हणजे कारण शनिवारी मार्केटला भयंकर गर्दी असते आणि सगळ्या गोष्टी महागसुद्धा असतातच. तर ते सगळं जे आहे ते घेऊन येईल मी उद्या. आणि हे एक छोटंसं इव्हिलाय आहे, मला इव्हिलाय खूप आवडतात. 2 जे आहे ते मी बाहेर असं एंट्रन्सला लावते आणि एक मी गाडीमध्ये सुद्धा लावला आहे. खूप छान दिसतं, नजर नाही लागत घरामध्ये. मी पण नजरवर विश्वास ठेवते, लागते खरंच नजर. सकाळी मी टिफिन करून ठेवला होता, म्हणजे चिकूचा आणि संदीपचा. आणि सकाळची जी मंदिरातली देवपूजा आहे, गुरुवारी सगळं मंदिर आणि मूर्त्या आहेत त्यांना मी छान अंघोळ घालते. तर ती पूजा वगैरे करून घेतली मी आणि लगेच आम्ही मंदिरात गेलो गुरुवार असल्यामुळे. कारण नंतर खूप गर्दी होते आणि लाईन लागते, नाहीतर मग आता नाही गेलो तर मग संध्याकाळी असं. तर त्यासाठी मग घरातलं सगळं काम तसंच पडलं होतं आणि काहीच काम झालेलं नव्हतं. फक्त देवपूजा आणि पोटपूजा म्हणजे खायचं झालं होतं बनवून, बाकी तसंच होतं. तर आत्ता मी सगळं जे आहे ते क्लीन करते. बाकी मला फरशी वगैरे सुद्धा पुसायची आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग फरशी पुसेल आणि संध्याकाळी आता मी परत एकदा आंघोळ करून घेईल कारण एवढं ऊन आहे बाहेर. संध्याकाळी रोज आता आंघोळसुद्धा करावी लागते. तर हे सगळं मी आता क्लीन करून घेते.
हा जो दिवा आहे तो मी बाहेर लावते आणि त्याच्यामध्ये एक छोटासा मी दिवा ठेवला आहे. खूप छान दिसतं हे. आणि संध्याकाळीच मी दिवा लावते बाहेर, सकाळी नाही लावत, फक्त एक टाईम. आणि बाकी ही काही नैवेद्य दाखवते मी रोज. तर ती भांडी थोडी मी घासून घेते, आता पावडर काढलीच आहे तर ही सगळी भांडी स्वच्छ धुवून घेते. आणि नंतर मग जे धूपदाणी वगैरे आहे ते पण मला पुसून घ्यायचं आहे. ते मी धुतलं आहे आधीच, म्हणजे 15 दिवसापूर्वीच धुतले. खूप खराब होत नाही ते, त्यामुळे ओल्या कपड्याने रोज जे आहे ते आठवड्यातून एखाद वेळा पुसून घेते मी, त्यासाठी जास्त खराब नाही होत. त्यामुळे फक्त ही एवढीच भांडी जी आहे ती मी धुवून घेते. ह्याच्यात मी रोज धूप लावते आणि हे खराब झालं आहे. आणि जे तेजपत्ता आहे, लवंग आहे, कापूर काहीही असेल ना तर ह्याच्यात लावते मी, त्यामुळे ते लवकर काळं झालं आहे. त्याला थोडा वेळ असं पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेते. निघत नाही ते, पण धुवून घेते. पण ते दिसायला खूप छान दिसतं. दिवाळीच्या वेळेस मी घेतलं होतं. हा जो हँगिंग दिवा आहे तो अँटिक आहे, त्यामुळे साईडला जे आहे ते थोडंफार तुम्हाला काळं दिसते, पण ते तसंच आहे, ते निघत नाही लवकर पावडरने. ते अँटिक वस्तू ज्या असतात त्या तशाच जुन्या जुन्या दिसतात. पण जेवढा मला घासता येईल, जेवढा स्वच्छ निघेल तेवढा मी साफ केला आहे. आणि ही जी धूपदाणी आहे बऱ्याच जणांना खूप आवडली होती. मला सुरुवातीला बऱ्याचदा विचारलं होतं कुठून घेतली, कितीला घेतली. आत्ता तेवढे क्वेश्चन येत नाही ह्याच्यावरती. तर खूप छान ही धूपदाणी आहे, मला तरी खूप आवडते. तर हिला मी स्वच्छ पुसून घेते ओल्या कपड्याने. बघा तुम्ही, ह्याच्यावर जास्त धूळ आहे. ही जी जाळी आहे ना वरची, तर ती रोज मी पुसून घेते. घरामधल्या काही वस्तूंवरती रोज माझा एकतरी हात ओल्या कपड्याचा फिरवून घेते. आणि ही जी धूपदाणी आहे ती मेन डोरलाच आहे, एंट्रन्सला, म्हणून ह्याच्यावरून एक हात फिरवून घेते. ह्याच्यामध्ये मी धूप नाही लावत, त्यामुळे लवकर हे खराब होत नाही. रोज जर धूप लावलं ना तर मग हे खूप खराब होणार. शोपीस म्हणूनच हे छान दिसतं. विलाय आपण घराच्या बाहेर किंवा घराच्या आतसुद्धा लावू शकतो. खूप छान दिसतं, नजर नाही लागत. आणि सकाळची ही देवपूजा, सकाळी माझी खूप लवकर देवपूजा झाली होती आज. आत्ता झाली आहे संध्याकाळ. संध्याकाळची माझी देवपूजा, दिवाबत्ती काय आहे ते सगळं झालेलं आहे. आणि आता मी स्वयंपाक करायला घेते. स्वयंपाक करता करताच माझी तयारी असते सकाळच्या डब्याची.
तर दूध गरम करून ठेवते, म्हणजे थंड झालं का लगेच फ्रीजमध्ये ठेवता येतं. त्यानंतर भेंडी जी आहे ती उद्या करायची आहे मला टिफिनला. त्यासाठी भेंडी मी बाहेर काढून ठेवते फ्रीजमधून. त्याला पाणी सुटतं आणि मग कापल्यावर मग सगळं ते चिकट होतं, म्हणून थोड्या वेळ बाहेर काढून ठेवते. नंतर स्वयंपाक वगैरे करून मी कापेल. आत्ता मी बनवते आलू पराठा. काय बनवायचं हा प्रश्न मला पडतो. तर बटाटे मी जास्तच आणून ठेवते, जेणेकरून एखादी भाजी कमी पडत असेल, फ्लावर असेल, वांगी असेल तर त्याच्यात टाकता येईल म्हणून. तर म्हटलं आहे, तर म्हटलं आलू पराठाच करते. फक्त आलू पराठा करेल मी आज. डाळ भात किंवा कुकर वगैरे काही लावत नाही मी. आणि ह्याच्यासोबत दही आहे. बटाटे मी कधी पण डायरेक्ट असं कुकरला नाही लावत. मी असं साल काढून घेते, 2 तुकडे करून घेते. मध्ये कधी खराबसुद्धा असतात, बाहेरून दिसत नाही पण मध्ये डाग वगैरे असतो म्हणून. तर हे असे 2 तुकडे करून घ्यायचे. कधी आपण काय करतो, बटाटे काढले ना डायरेक्ट कुकरला लावतो किंवा पातेल्यामध्ये बॉईल करायला ठेवतो. तर असं करू नका. आपल्यापर्यंत पोचेपर्यंत बटाटे किंवा कोणतीही भाजी असेल, खूप ठिकाणी असे फेकतात, ते धूळ असते, त्याच्यावर माती असते. त्यामुळे जेवढं स्वच्छ आपल्याला करता येईल तेवढं स्वच्छ करून घ्यायचं. आता मी फक्त कुकरला 3 शिट्ट्या होऊ देणार. 3 शिट्ट्यामध्ये छान बटाटे आहेत ते बॉईल होईल. फक्त आता मी कोथिंबीर जे आहे ते साफ करून ठेवते, धुवून ठेवत नाही. कोथिंबीर आपण धुवून ठेवली ना सडून जाते. किती आपण फॅनखाली सुकवलं तरी त्याच्यात पाणी राहतं. म्हणून फक्त पालेभाज्या आहेत त्या मी साफ करून ठेवते. तुमच्याकडे एखादी आयडिया असेल तर सांगा मला टिप्स. कोथिंबीर कशी स्टोअर करता तुम्ही? मी तरी अशी साफ करते आणि एका स्वच्छ रुमालमध्ये गुंडाळून ठेवते. 15 दिवस तरी जातं. आणि भरपूर मी कोथिंबीर आणून ठेवते. मला भाज्यांमध्ये कोथिंबीर पाहिजेनच. कोणतीही भाजी असेल ना त्याच्यात कोथिंबीर टाकल्याने अजून छान आणि चविष्ट लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं. ह्याच्यामध्ये मी टाकते लाल तिखट, थोडंसं धने पावडर, मीठ आणि हळद, कसुरी मेथी, अजवाईन, ओवा आणि भरपूर कोथिंबीर आणि कांदा. बस एवढंच टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. ह्याची मी भाजीसुद्धा कधी कधी करून घेते, पिवळी भाजी. आणि मग त्याचं सारण बनवून मग पराठे करते, ते सुद्धा खूप छान लागतं. आता मी शॉर्टकट मारते इथं. आणि कसुरी मेथीसुद्धा मी टाकते. किती छान दिसतंय ना, दिसतानाच खूप छान दिसतंय. तर आता हे सगळं मी मस्त एकजीव करून घेते. आणि मला कमेंट्सबद्दल बोलायचं आहे. ताई एक आहेत, त्याने मला कमेंट्स केली होती की रोज व्हिडिओ टाकत जा, त्याने व्ह्यूज येतात वगैरे. तर हो, बरोबर आहे, रोज व्हिडिओ टाकल्याने चांगले व्ह्यूज येतात. पण कधी कधी काय होतं, रोज व्हिडिओ टाकूनसुद्धा काही व्हिडिओजना व्ह्यूज येत नाही. मला असं वाटतं कंटेंट चांगला असला ना तर तो कधीही टाकला, आपण 8 दिवसातून जरी टाकला ना तरी त्याला छान व्ह्यू येतील. आणि जर नसेलच चांगला तर मग कितीही रोज व्हिडिओ टाकले तरी व्ह्यूज नाही येणार. आणि दुसरी गोष्ट, रोज रोज दाखवणार काय, तुम्ही कंटाळणार हे कुकिंगचं किंवा क्लिनिंगचे व्हिडिओ बघून बघून. आणि रोज हीच कामं असतात घरामध्ये. आणि खरं म्हणजे नशीब पण पाहिजे. जर रोज व्हिडिओ टाकून पण छान व्ह्यू असतील तर नशीबच म्हणा. पण चांगला कंटेंट असूनसुद्धा, क्वालिटी व्हिडिओची असूनसुद्धा, सगळ्या गोष्टी चांगल्या असून पण बऱ्याच लोकांचे जे आहेत ते व्ह्यूज येत नाही व्हिडिओला. मी बघते काही व्हिडिओ खूप चांगले चांगले कंटेंट असतात तरी पण त्यांना काहीच व्ह्यू नसतात. आणि काही आपले व्हिडिओ टाकलेले असतात, असा कॅमेरा फिरवतात, व्यवस्थित शूट नाही करत, फक्त उगाच करायचं म्हणून करतात. त्यांच्या व्हिडिओला पण छान व्ह्यू असतात. तर लक पण पाहिजे. पण आता मात्र मी व्यवस्थित व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल.
आणि माधुरी ताई तुम्ही कुठे आहात? किती दिवस झाले तुम्ही कमेंटसुद्धा करत नाही. चिकूच्या बड्डेला विशसुद्धा नाही केलं. त्यांची रोज नेहमी कमेंट्स असते, खूप पॉझिटिव्ह आहेत त्या, तर त्यांची कमेंट्सच येत नाही आहे. तर म्हटलं काय झालं, व्हिडिओ बघत नाही का तुम्ही? तर बघत असाल तर मला कमेंट्स करा, बघते म्हणून. तर असो, हे छोटे छोटे मी असे पराठे केलेत नैवेद्यासाठी, म्हणजे सकाळी पक्ष्यांना टाकता येईल ते. तर रोज नैवेद्य दाखवते ना, त्यासाठी मग मी काय करते, असे छोटे पराठे किंवा आता छोटी चपाती वगैरे असं करते. कारण आधी तर मी पूर्ण जे आहे ते मोठे आपले चपाती पराठे असे नैवेद्य दाखवायची, पण त्याच्यानंतर मी विचार केला आपण असे छोटे छोटे करत जाऊया रोज, म्हणून मी असे छोटे पराठे करते आणि ते नैवेद्याला दाखवते. आणि आता मी चिकूला देते जेवायला. काल मी कांद्याची चटणी केली होती, तर तीच त्याला देते. दहीसुद्धा आहे, पण आता सर्दी आणि खोकला होतो आहे त्यामुळे नाही देते त्याला मी. आणि थोडंसं सॅलड. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी भाजी साफ करते आता, म्हणजे भेंडी कापते मी. तर झोपेपर्यंत आपल्याला लेडीजना कामं असतात, तर हेच सकाळची तयारी. जेवढं शक्य होईल तेवढं मी रात्रीच आवरायचा प्रयत्न करते. सकाळची जी काही कामं आहेत ती. बदाम भिजत ठेवले आणि त्यात मी सब्जाचं पाणी करून ठेवते. तर कसा होता आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.